नमस्कार मित्रांनो, जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ फार गोड असतं. मित्रांनो, प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, परंतु मीठ मात्र नक्की असतं. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही बरं. रागाला लगाम घालण्यासाठी शांत इतका दुसरा मार्ग नाही आहे. मित्रांनो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला खूप काळ लागतो. एकदा वेळ निघून गेली की सगळं काही बिघडून जातं. मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो. तुम्ही जर प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर समजा तुमची नक्कीच प्रगती होत आहे. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. तुम्ही हारलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील कठीण खेळ होता. मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध करू शकत नाही, कारण मी त्यांच्यासाठी खासच आहे जे मला चांगले ओळखतात. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनही उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड नाही, फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत: गोड स्वभाव आणि छान स्माईल. माझा स्वतःवर विश्वास आहे का? स्वतःवर विश्वास ठेवणं हा यशस्वी होण्याच्या मार्गाचा पहिला टप्पा आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही आहे. कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. क्षण मोलाचे जगून घे, सारं काही मागून घे, जाणाऱ्या त्या क्षणांना आठवणींचे मोती दे. मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे आवडले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.